हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12। आता आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये लक्षात घ्यायचं आहे हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर ॲसिडिक बफर। आता आपण ॲसिडिक बफर जो घेणार आहोत तो ॲसिडिक बफर घेणार आहोत आपण HA आणि BA यांचा। आता HA आणि BA म्हणजे कोण आहे तर HA आहे वीक ॲसिड आणि BA आहे इट्स सॉल्ट with a strong base in proper proportion in water। ठीक है कि नहीं? तो HA plus BA in water gives us the acidic buffer। हे आपण एक जनरल ॲसिडिक बफर या ठिकाणी घेतलेला आहे आणि या जनरल ॲसिडिक बफर करता हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत। आता कोण घेतला ॲसिडिक बफर एग्जाम्पल कोण आहे HA प्लस BA। HA कोण आहे वीक ॲसिड आणि BA कोण आहे तर या वीक ॲसिडचा स्ट्रॉंग बेस सोबतचा तो सॉल्ट आहे। HA प्लस BA इन प्रॉपर प्रोपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ॲसिडिक बफर। आता या ॲसिडिक बफरला जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकतो तेव्हा HA हा वीक ॲसिड आहे, इट डिसोशिएट स्लाइटली ॲज HA गिव्स H प्लस प्लस A मायनस आणि हा जो BA आहे हा सॉल्ट आहे, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लीटली टू गिव B प्लस प्लस A मायनस। आता ॲक्च्युअली तुम्हाला माहिती आहे की यामध्ये एक तिसरी रिॲक्शन अजून होत असते, ती म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन आहे टू मेंटेन द इक्विलिब्रियम। पण त्या रिॲक्शनचं सध्या आपल्याला काम नाही आहे। ती कोणती रिॲक्शन होईल बॅकवर्ड रिॲक्शन H प्लस प्लस A मायनस गिव्स HA अनडिसोशिएटेड, त्याचा आपल्याला सध्याला काम नाही आहे। आपण या रिॲक्शनकडे लक्ष देऊ। HA गिव्स H प्लस प्लस A मायनस ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ही वीक ॲसिडचं डिसोशिएशन आहे जे स्लाइटली झाल्याचं आपल्याला दिसून येतं। याला आपण अप्लाय केला लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम। काय अप्लाय केला लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम। मग काय देईल Ka, कारण हा ॲसिड आहे ना, Ka is equal to concentration of product upon concentration of reactant। product कोण आहे concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA। therefore we have Ka is equal to concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA। या ठिकाणी आपण मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट करू। काय रिअरेंजमेंट होईल मॅथमॅटिकल लक्ष द्या। या ठिकाणी आपण काय केलं H प्लस इज इक्वल टू काय मिळेल ते आपण ठरवणार आहे। H प्लस करता मग हा HA इकडे येईल, A मायनस खाली जाईल, मग काय मिळेल तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू Ka इंटू हा HA वर आणि A मायनस खाली, Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस। याला इकडे आणलं याला खाली आणलं, हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस। टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला आपण लॉग घेणार आहोत। मग काय झालं लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ हे पूर्ण Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस। आता दोन्ही साइडला लॉग घेतला, हा आहे लॉग A इंटू B, तर लॉग AB इज इक्वल टू काय असतं लॉग A प्लस लॉग B। मग हा A आहे हा B आहे, मग लॉग टू द बेस 10 ऑफ Ka प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस। ठीक आहे, मग इक्वेशन काय मिळालं आपल्याला लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ Ka प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस। मल्टिप्लाय बोथ साइड बाय -1, दोन्ही साइडला -1 ने मल्टिप्लाय करू आपण। मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू माइनस log टू द बेस 10 ऑफ Ka माइनस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A माइनस। आता लक्ष द्या माइनस log टू द बेस 10 ऑफ माइनस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज नथिंग बट pH। तसंच एक नवीन कन्सेप्ट आहे माइनस log टू द बेस 10 ऑफ Ka गिव्स अस pKa। जसं माइनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काय देतो pH, P आणि डोक्यावरती H, तसं माइनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka गिव्स अस द न्यू टर्म दॅट इज pKa।
pKa इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. म्हणजे याच्याऐवजी pKa ठेवलं आपण मायनस, हे जसंच्या तसं मायनस काय येईल या ठिकाणी, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ha अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. आता लक्ष द्या, Ha कोण आहे, तर Ha आहे वीक ॲसिड, म्हणून मी Ha च्या ऐवजी काय लिहिलं इथे ॲसिड. बरं A मायनस कोण आहे, बघा या ठिकाणी पण A मायनस मिळतोय, इथे पण A मायनस मिळतोय, पण या रिॲक्शनमध्ये ही बॅकवर्ड रिॲक्शन पण होते, म्हणजे इथला A मायनस खूपच कमी होऊन जातो. म्हणजे जो काही A मायनस आपल्याला प्रामुख्याने मिळतो तो हा सॉल्ट देतो आपल्याला, कारण सॉल्ट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली टू गिव्ह B प्लस प्लस A मायनस. दॅट्स वाय द मेजर अमाऊंट ऑफ A मायनस इज कॉन्ट्रीब्युटेड बाय धिस सॉल्ट. म्हणून आपण इथे एक ॲडजस्टमेंट काय करणार आहे, A मायनस कोण देतोय, प्रामुख्याने सॉल्ट देतोय, म्हणून A मायनसच्या ऐवजी आपण इथे सॉल्ट लिहिणार आहोत. म्हणजे Ha च्या ऐवजी लिहिलं ॲसिड आणि A मायनसच्या ऐवजी आपण लिहिलेलं आहे सॉल्ट. मग काय झालं, इथे pH आहे, इथे pKa आहे, प्लस सॉरी इथे मायनस घेऊ पहिले, pH इज इक्वल टू pKa मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ha च्या ऐवजी ॲसिड आणि A मायनसच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे, सॉल्ट आहे. आता एक फॅक्टर अजून लक्ष द्या, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ A अपॉन B इज इक्वल टू, हा मायनस गायब होईल जर का याचा रिसिप्रोकल घेतला तर, लॉग टू द बेस 10 ऑफ B अपॉन A. हा पण एक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ A अपॉन B इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ B अपॉन A. आता हा मायनस जर का गायब करायचा असेल, मायनसच्या ऐवजी प्लस आणायचं असेल, याचा रिसिप्रोकल घ्या, म्हणजे काय मिळेल, pH is equals to pKa plus log to the base 10 of concentration of salt upon concentration of acid. This is, हे झालं तुमचं हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर ॲसिडिक बफर. ॲक्च्युली हे सुद्धा चालतं, दोन्ही लक्षात ठेवायचे. एक गोष्ट डोक्यात ठेवा, इथे प्लस असेल तर वरती सॉल्ट आहे, इथे मायनस असेल तर वरती ॲसिड आहे. कारण MCQ विचारल्या जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर ॲसिडिक बफर. काय सांगावं, 4 ऑप्शनमध्ये हे असेल किंवा 4 ऑप्शनमध्ये हे पण असेल, एकच डोक्यात ठेवून चालणार नाही. डोक्यात घ्या, pH इज इक्वल टू pK, हे दोन्हीकडे आहे. इथे जर का प्लस असेल तर लॉग टू द बेस 10 ऑफ न्यूमरेटरमध्ये सॉल्ट आणि डिनॉमिनेटरमध्ये ॲसिड आहे. इथे जर का मायनस असेल तर याच्या उलट करायचं, इथे प्लसचं मायनस झालं का, याचं रिसिप्रोकल घ्या. त्यामुळे हे पण हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन आहे, हे सुद्धा हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन आहे. पुन्हा एकदा रॅपिडली लक्षात घेऊ आपण, कारण हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला बेसिक बफरचं हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन स्वतःलाच तयार करता येईल. ठीक आहे की नाही. पुन्हा एकदा आपण हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर ॲसिडिक बफर बघतोय. आपण एक ॲसिडिक बफर घेतलेला आहे, Ha वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस Ba इन वॉटर. Ha dissociates slightly as H plus plus A minus and Ba which is a salt, it dissociate almost completely to give B plus plus A minus. याला आपण अप्लाय केला लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. देन वी हॅव Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. देअरफॉर याला रिअरेंजमेंट केली आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. इथे फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, लॉग AB इज इक्वल टू लॉग A प्लस लॉग B. हा फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. मग इथे वापरला, काय झालं, लॉग टू द बेस 10 ऑफ Ka प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. आता काय करू आपण, मल्टिप्लाय बोथ साइड बाय -1, मायनस मायनस मायनस. आता मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजे pH आहे, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka म्हणजे pKa आहे. मग हे दोन गोष्टी आपण इथे ठेवल्या म्हणजे मिळालं pH इज इक्वल्स टू
pKa मायनस. आता इथे आपण जो बदल केलाय तो लक्ष द्या. HA च्या ऐवजी मी ऍसिड लिहिलं, यात काही शंका नाही तुम्हाला, पण A मायनसच्या ऐवजी सॉल्टच का लिहिलं हे लक्षात घ्या. ऍक्च्युली A मायनस तर ऍसिड पण तयार करतोय, सॉल्ट पण तयार करतोय, पण हा वीक ऍसिड आहे तो आधीच A मायनस कमी प्रमाणात तयार करतो आणि जो A मायनस तयार केलाय त्यांनी तो पण बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये वापरला जातो. म्हणजे जो काही A मायनस आपल्याला मिळतो आहे ते त्याचं कॉन्ट्रीब्युशन, मेजर कॉन्ट्रीब्युशन जवळपास 95% कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, सॉल्टचं आहे. म्हणून आपण इथे A मायनस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनसच्या ऐवजी आपण सॉल्ट लिहितोय, कारण जेवढा तुम्ही सॉल्ट घ्याल तो ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोशिएट होईल आणि तेवढ्या प्रमाणामध्ये तो A मायनस तयार करेल. म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस हे किती असतं, जणू काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट एवढं असतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून A मायनसच्या ऐवजी BA म्हणजे सॉल्ट आपण तिथे लिहिला. मग इक्वेशन मिळालं pH इज इक्वल टू pKa मायनस log to the base 10 of concentration of acid upon concentration of salt. This is Henderson-Hasselbalch equation. रिअरेंजमेंट केली, याचा रिसिप्रोकल घेतला, इथे प्लस होईल. pH is equal to pKa plus log to the base 10 of concentration of salt upon concentration of acid. This is Henderson-Hasselbalch equation for which buffer? Acidic buffer. लक्षात येत आहे? Now the Henderson-Hasselbalch equation for the basic buffer. For example, the basic buffer is weak base BOH and its salt with a strong acid HA, that is BA. म्हणजे BOH plus BA in proper proportion in water is the general example for the basic buffer. आता हा जो weak base आहे, as the name suggests, weak base, weak base in aqueous medium it dissociates slightly to give B plus plus OH minus, and BA is a salt. Being a salt, it dissociates almost completely to give B plus plus A minus. Now to this reaction apply law of mass action at equilibrium. Then we have Kb का बरं, कारण बेस आहे. Kb is equal to concentration of product upon concentration of reactant. म्हणजे येईल concentration of B plus into concentration of OH minus upon concentration of BOH. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे हे OH मायनस करता आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे या साईडला OH मायनस सोडला तर बाकी सगळे इकडे आणून घ्या. म्हणजे काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू KB इंटू, हा वर जाईल हा खाली येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस. आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला आपण आता लॉग घेणार आहोत. मग लॉग घ्या, लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस. ठीक आहे, लॉग AB, लॉग A प्लस लॉग B. मग पुढची स्टेप काय येईल, लॉग टू द बेस 10 ऑफ concentration of OH minus is equal to log to the base 10 of Kb plus log to the base 10 of concentration of BOH upon concentration of B plus. ठीक है, multiply both side by -1. -1 ने मल्टीप्लाय करू, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KB मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस. ठीक आहे, आता मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज POH. तसंच मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KB इज PKB, ही एक नवीन टर्म आहे. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस. आता पुढची स्टेप लक्ष द्या, POH इज इक्वल टू PKB मायनस लॉग टू द बेस 10. कोण आहे, BOH वीक बेस आहे, म्हणून इथे लिहितो मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक बेस. नुसतं बेस लिहिलं तरी सुद्धा चालेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. ठीक आहे, अपॉन B प्लस. आता B प्लस प्रामुख्याने कोण तयार करतो, सॉल्ट.
कारण इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली आहे. तुम्ही म्हणाल सर BOH तर पण तयार करतोय, पण तो एक तर थोड्या प्रमाणावर तयार करतो आणि त्याच्यामध्ये बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये पण B+ वापरला जातो. त्यामुळे B+ तयार होण्यामागे BOHचं फारसं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, BAचंच कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे सॉल्टचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+च्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असं इथे लिहू. हे मिळालं तुम्हाला हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर विच बफर, बेसिक बफर. इथे मायनसचा प्लस पण येऊ शकतो. POH इज इक्वल टू PKB प्लस. इथे जर का प्लस केलं तर याचा रेसिप्रोकल घ्या. log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. हे सुद्धा अनदर फॉर्म ऑफ हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर बेसिक बफर आहे. एकदा रॅपिड रिवाइज करू, लक्ष द्या. आपण बेसिक बफर करता हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन लक्षामध्ये घेतो आहोत. बेसिक बफर आपण जनरल घेतला BOH प्लस BA इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. BOH हा वीक बेस आहे, तो स्लाइटली डिसोशिएट झाला. BA हा सॉल्ट आहे, तो कम्प्लिटली डिसोशिएट झाला. या वीक बेसची जी डिसोशिएशन रिॲक्शन आहे त्याला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केलं. मग KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. हेच एक्सप्रेशन आपण OH मायनस करता मिळवलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+. या दोन्ही साईडला आपण लॉग घेतले. मग लॉग AB म्हणजे लॉग A प्लस लॉग B आपण इथे केलं. मग हे जे इक्वेशन मिळालेलं आहे याला बोथ साईडला -1 ने मल्टिप्लाय केलं. मग मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस म्हणजे POH आहे, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KB म्हणजे PKB आहे. दोन नवीन टर्म मिळाला आपल्याला. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KA म्हणजे PKA, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KB म्हणजे PKB. आणि इथे जैसे थे आपण लिहिलेलं आहे बरोबर. आता BOH कोण आहे, वीक बेस म्हणजे बेस आहे, आणि B+ प्रामुख्याने सॉल्ट तयार करतो म्हणून सॉल्ट लिहिलं. मग हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन मिळालं. POH इज इक्वल टू PKB मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. मायनसला प्लस करायचं, रेसिप्रोकल घ्या. POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. दिस इज हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन फॉर बेसिक बफर. तुम्ही एक काम करू शकता, त्यामध्ये जसं मी जनरल एक्झाम्पल घेतले आहे, तुम्ही पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन लिहू शकता. समजा ॲसिडिक बफर जर का आपल्याला पर्टिक्युलर घ्यायचा असेल तर ॲसिडिक बफर पर्टिक्युलर घेऊ आपण वीक ॲसिड. म्हणजे घेतला आपण समजा सोपा घेऊ HCN, ठीक आहे, आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर घेतला KCN इन वॉटर. याच्याकरता हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन तुम्ही लिहून बघा. हे ॲसिडिक बफर झालं. आणि तसंच बेसिक बफर घेऊ आपण. चला बेसिक बफर मधलं सिंपल एक्झाम्पल जे ऑलरेडी आपण मेकॅनिझमच्या दरम्यान बघितलेलं आहे ते घेऊ आपण. NH4OH हा वीक बेस आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे NH4Cl घेतला इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. या दोघांकरता आपण हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन हे घेऊ शकतो. हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन न्यूट्रल बफर करता नाही, कारण न्यूट्रल बफरमध्ये फक्त सॉल्टच असणार आहे, सिंगल सॉल्ट सोल्युशन तो आहे. त्यामुळे त्याचं डिसोशिएशन ऑलमोस्ट कम्प्लिटली असतं आणि सॉल्व करता लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लायच होत नाही. त्यामुळे हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन न्यूट्रल बफर करता नाही. या ॲसिडिक बफर करता आणि या बेसिक बफर करता तुम्ही मेकॅनिझम जे आहे म्हणजे हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन जे आहे ते लिहून बघू शकता. समजताय?